नमस्कार मंडळी, मी नेहास रेसिपी अँड टिप्स या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर गरमीचे दिवस असल्यामुळे मंडळी काही थंड खावंसं वाटतं, तर आपण बाहेरून आईस्क्रीम देखील आणत असतो। तर तीच आईस्क्रीम घरी कमी खर्चामध्ये फक्त दुधापासून कशी बनवायची, आज ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर इथं मी म्हशीचे फुल फॅट 2 लिटर दूध घेतलेले आहे आणि जाड बुडाची कढई घेतलेली आहे। कढई ही गॅसवरती हाय फ्लेमवरती ठेवून त्यामध्ये हे दूध आता टाकून घेणार। दूध हे गरम होत आहे तोपर्यंत आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं मी 1 वाटी गच्च भरून साखर घेतलेली आहे, 8 ते 10 वेलची घेतलेली आहे आणि ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कोणत्याही कंपनीची ही कस्टर्ड पावडर आणू शकतात। कुठल्याही किराणा शॉपमध्ये अगदी सहजासहज ही पावडर उपलब्ध असते, मात्र फक्त 43 रुपयाला मिळत असते। तर ह्यापासून आपण बदाम शेक, आईस्क्रीम आणि कुल्फी देखील बनवू शकतो। मी इथं व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इतर फ्लेवरची देखील घेऊ शकतात। वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये ही कस्टर्ड पावडर उपलब्ध असते। तर आता 2 चम्मच दूध मी हे फक्त कोमट असं एका वाटीमध्ये काढून घेणार आणि यामध्ये आता ही 1 वाटी साखर मिक्स करून घेणार। दूध हे मात्र ढवळत राहायचं, जेणेकरून तळाशी लागणार नाही। सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली होती, आता लो केलेली आहे। तर दुधाला छान अशी उकळी येत आहे तोपर्यंत इथं मी 6 चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। 2 लिटर दुधाला इथं मी 6 चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता हे 2 चम्मच कोमट दूध ह्या कस्टर्ड पावडरमध्ये मिक्स करणार। डायरेक्टली पावडर दुधामध्ये टाकू नये, असं ह्या प्रकारची कस्टर्ड पावडरची स्लरी तयार करायची, त्यानंतरच दुधामध्ये मिक्स करायचं। आपण बदाम शेक बनवत असतो तेव्हाही असंच करायचं। अशा प्रकारे मिक्स केल्याने एकही यामध्ये गाठ निर्माण होत नाही, हे बघा, आणि सहजासहज आपली कस्टर्ड पावडरची ही स्लरी तयार होत असते। तर दुधाला छान अशी उकळी आलेली आहे, ह्यामध्ये मी ही स्लरी मिक्स करत जाणार। बघा, असं एका हाताने हळूहळू टाकत घेणार व दुसऱ्या हाताने मिक्स करत जाणार। असं हळूहळू ही स्लरी दुधामध्ये ॲड करायची, एकदम पूर्ण टाकू नये। बघा, असं काही तळाशी वाटीमध्ये ही स्लरी चिटकलेली आहे, तर पोहे खाण्याच्या चमच्याने टाकण्याच्या अगोदर थोडी हलवून घ्यायची, त्यानंतर दुधामध्ये मिक्स करायची। बघा, रंग किती मस्त असा आलेला आहे दुधाला आणि घट्टसुद्धा हे दूध झालेलं आहे। म्हशीचे हे फुल फॅट दूध असल्यामुळे मी या दुधाला जास्त वेळ आटू दिलेलं नाही। तुम्ही जर गाईचे दूध घेत असाल तर त्या दुधाला जास्त आटवून घ्यायचं, जेणेकरून आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल निर्माण होत नाहीत। तर आता मी गॅस बंद करून हे दूध छान असं थंड करून घेतलं, त्यानंतर अशा वेगळ्या मोठ्या भांड्यामध्ये हे दूध काढून घेतलेलं आहे। दूध जास्त प्रमाणामध्ये असल्याकारण मी इथं भांडं घेतलेलं आहे। तुम्ही कमी करत असाल तर एअर टाईट कंटेनर घ्यायचं, त्यामध्ये सेट करायला ठेवायची आईस्क्रीम। तर असं मी ह्या बीटर मशीनने फेटून घेणार या दुधाला, जेणेकरून छान अशी सॉफ्ट आईस्क्रीम बनणार। तर साधारण 3 ते 4 मिनिट मी या बीटर मशीनने हे दूध फेटून घेतलं। तुम्ही बीटर मशीनऐवजी रईचा देखील वापर करू शकता। तर असं हे दूध फेटलं म्हणजे आपली आईस्क्रीम स्मूथी, सॉफ्ट आणि मलाईदार होत असते। तर आता यावरती झाकण ठेवून फ्रीजरमध्ये साधारण 4 ते 5 तास सेट करायला हे मिश्रण ठेवणार। तर अगदी नवशिकाऊसुद्धा सहजासहज घरी आईस्क्रीम बनवू शकतील अशी ही रेसिपी आहे। दुधामध्ये साखर ॲड केल्यानंतर त्यामध्ये लगेच मी वेलची पूड मिक्स केलेली होती। व्हिडिओ स्किप झाल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही। 4 ते 5 तास झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी आईस्क्रीम सेट झालेली आहे। तर तुम्हाला काढूनही दाखवते। तर चम्मच असा गोल राऊंडमध्ये फिरवायचा, जेणेकरून छान अशी गोल आईस्क्रीम सहजासहज ही निघत असते। मस्त अशी ही आईस्क्रीम सेट झालेली आहे। तर साध्या सोप्या पद्धतीने अगदी कुणीही सहज बनवेल एवढी ही सोपी रेसिपी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ
कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। त्यासोबतच व्हिडिओ जराही आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।